नमस्कार, मी स्वप्नाली. स्पीड न्यूज लाईव्ह 24 प्रस्तुत रणरागिणी पुरस्कार सोहळा 2021 ह्या विशेष भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत ॲक्युप्रेशर हीलर विद्यालक्ष्मी राजहंस मॅम इथे उपस्थित आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया स्टुडिओमध्ये. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या या स्टुडिओमध्ये. नमस्कार. त्यांच्याबद्दल मी आणखीन थोडंसं सांगू इच्छिते. ॲक्युप्रेशर हीलर विद्यालक्ष्मी राजहंस ह्या ॲक्युप्रेशर तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. स्मिथ ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट अँड ट्रेनिंग सेंटरमध्ये कन्सल्टंट म्हणून त्या काम करतात. त्याचसोबत अँटी करप्शनमध्ये सचिव म्हणून कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर वुमेन्स राईट कमिशन ऑफ कोल्हापूर इथे महिला सचिव म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचा जीवन प्रवास आपण इथे उलगडणार आहोत. त्यांची सगळी जी जर्नी आहे त्याच्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्या एका हाऊसवाईफ पासून ते ह्या बिझनेस वुमेन पर्यंत किंवा ॲक्युप्रेशर हीलर पर्यंत त्यांचा प्रवास कसा होता ते आपण सगळं त्यांच्याशी बोलणार आहोत. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा. सर्वप्रथम जो तुमचा प्रवास आहे एक गृहिणीपासून ते एक ॲक्युप्रेशर हीलर पर्यंतचा, तो प्रवास कसा होता आणि कशा पद्धतीने तुम्ही एक एक स्टेप पुढे आलात? खरं म्हणजे मी गृहिणी होते. मी आईवडील माझे कोल्हापूरचेच प्रॉपर, आणखी माझं सासरी कोल्हापूरचं. आईवडिलांना मी 4 भावांवर एकटीच मुलगी होते, त्यामुळे थोडी लाडाकोडात वाढलेली होते. माझे वडील डेक्कन स्पिनिंग मिलला इचलकरंजीमध्ये जॉबर होते आणि आई गृहिणी होती. पण आई थोडीशी शिक्षित असल्यामुळे तिचे संस्कार खूप आम्हाला चांगले मिळाले. तर मग तिची इच्छा होती की मला डॉक्टर बनवण्याची. परंतु मी 12वी सायन्सपर्यंत गेले, परंतु काही घरगुती प्रॉब्लेम्समुळे मला साईड चेंज करावी लागली आणि कॉमर्सला गेले. FYला असतानाच मग माझं लग्न झालं आणि त्यानंतर मग मी सेकंड इयर थर्ड इयर हे घरी राहून केलं आणि त्यानंतर मी पूर्णपणे संसारात रमले होते. पण जेव्हा 1997 साली माझी छोटी मुलगीसुद्धा 5वीला गेली होती. मला 3 मुली आहेत आणि माझे मिस्टर हे प्रिन्सिपल होते बीएडला. तर घरगुती व्यापातून मग मला कॉलेज वगैरे सगळं जमत नव्हतं कॉलेजला जायला. परंतु आई सतत मला मोटिवेट करायची की विद्या तू कर, तुझ्याकडून होण्यासारखं आहे. आणि म्हणून मग आईच्या इच्छेखातर म्हणून मी MCOMला परत ॲडमिशन घेतलं. आणखीन प्रत्येक सेमला 2-2 पेपर करून ते 2 वर्षात मी विषय सोडवले. मग थोडंसं मला हुरूप आला की आपण बाबा हे करू शकतो. म्हणून मग मी DBMला ॲडमिशन घेतलं. DBMला ॲडमिशन घेतल्यानंतर मला त्यामध्ये A+ मिळालं. A+ मिळाल्यावर मग मी तिथे आम्ही रत्नागिरीत स्थायिक होतो त्यावेळेला. माझे मिस्टर तिथे कॉलेजला होते, BED कॉलेजला. त्यामुळे मग मी तिथल्या गोखटे जोगळेकर कॉलेजला ॲप्लिकेशन केलं. तर त्यांनी मला सिनियरला DBMलाच लेक्चरर म्हणून घेतलं. तर मॅनेजमेंट हे सब्जेक्ट मला दिले होते त्यावेळेला. मग ते मी शिकवत असताना मग घरचं सगळं काम परत अभ्यास ह्या दोन्हीचे म्हणजे तारांबळ व्हायची माझी. आणि त्यातून मग ते फिजिकल आणि मेंटल वर्क जास्त वाढल्यामुळे मे बी मला थोडंसं पॅरालिसिसचा अटॅक आला. पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर 6 महिने मी झोपून होते. आणि मग त्याच काळात काय झालं की मिस्टरांनी असं सहज वाचण्यासाठी, त्यांना स्वतःला वाचनाची खूप आवड होती. ते प्रोफेसर असल्यामुळे PhD होल्डर होते ते. तर मग त्यामुळे त्यांना स्वतःची खूप वाचनाची आवड होती. त्यांनी सहज असं मला ते ॲक्युप्रेशर देवेंद्र ओरांचं पुस्तक आणून दिलं वाचायला. मग माझा थोडासा स्वभाव असा आहे की वाचलं की ते करून पाहायचं. तर मग त्यामुळं काय झालं की यातून एक गंमत सांगण्यासारखी आहे. मी त्यावेळेला कॉम्प्युटरची ओळख असं ट्रेनिंग निघालेलं होतं, सुरुवात होती. आणि मग मी त्यालाही ॲडमिशन घेतलं. मग कॉम्प्युटर आम्ही शिकायला जायचं आणि त्यावेळेला काय झालं की सरांनी आम्हाला डिलीट ऑर्डर शिकवली. करून बघायची सवय असल्यामुळे मी गेले कॉम्प्युटरला डिलीट म्हणून ऑर्डर दिली, सगळा टेक्निकलचा डाटा घालवून टाकला. तर ही एक गमतीचा भाग. सरांना खूप त्यासाठी व्याप करावे लागले आणि ते झालं. आणखीन मग मी तर तशी सवय असल्यामुळे मी त्यातले वाचायचे पॉईंट्स बघायचे, स्वतःवर प्रयोग करायची. स्वतःवर प्रयोग करता करता मला थोडंसं बरं वाटायला लागलं. मला बरं वाटायला लागल्यानंतर मी आमच्या घरी जे ह्यांचे विद्यार्थी ती कॅम्पसमध्येच राहायची. परत ह्यांच्या ओळखीचे तिथले प्राध्यापक लोक, त्यांचे कुटुंब होती.
आणखी बाहेरच्या पण ह्यांच्या बऱ्याच ओळखी येणार जाणारे लोक घरी भरपूर असायचे आमच्याकडे. मग ते आले की कोणाला काही, कोणाला सर्दी झाली आहे, कोणाचं डोकं दुखतं आहे, कोणाला काही प्रॉब्लेम झाले, तर मग मी त्यांना समजवायची की ह्यांना काही साईड इफेक्ट्स नाही आहेत. मी बाह्य ट्रीटमेंट देते, ना गोळ्या देत ना औषधं देते. तुम्हाला ह्याचा त्रास काही होणार नाही आणि तुम्ही माझ्याकडून हे पॉईंट फक्त प्रेस करून घ्या. असं करता करता मग ते काय झालं की कोणाकोणाला रिझल्ट यायला लागले त्यातून. ते रिझल्ट यायला लागले, मग मी ते पुस्तक पूर्णपणे अभ्यासलं. तर त्यामध्ये काही तेल करण्याच्या कृती होत्या घरात. तर ते तेल बनवायचं, परत मग त्या तेलानं मसाज करायचे. मग त्यांनी नॅचरोपॅथी ट्रीटमेंट पण त्या पुस्तकात थोडीशी दिलेली आहे. आपले एनिमा किंवा प्राणायाम पण त्यामध्ये दिलेला आहे. आणि मग ते पुस्तक पूर्णपणे मी आत्मसात केलं आणि त्याप्रमाणे मग मी ट्रीटमेंट देत राहिले. पहिला तुम्ही स्वतःवरती स्वतःवर पूर्ण ट्रीटमेंट केल्या. मी बरी झाल्यानंतर आणि जो तुमचा प्रवास तुम्ही आता सांगितलात, म्हणजे अगदी जो एकदम असा खडतर प्रवास आहे तो. आईनी तुम्हाला पाठिंबा दिला, त्याच्यातून तुम्ही म्हणजे पॅरालिसिसचा अटॅक तुम्हाला आला, तुम्ही स्वतःला पहिला बरं केलं आणि त्यानंतर तुम्ही स्वतः एक ॲक्युप्रेशर तज्ञ म्हणून लोकांच्या समोर आलात. हो हो. म्हणजे हा एक प्रवास खूप वेगळा आहे तुमचा. खरंच खूप इन्स्पायरिंग आहे हे, की एखादी जेव्हा आपलं एक म्हणजे आपण आतून जेव्हा स्ट्रॉंग असतो तेव्हा आपण काहीही करू शकतो. ह्याचं एक एक्झाम्पल तुम्ही आहात लोकांसाठी. मग मी स्वतःवर पण उपचार उपचार केले आणि त्यानंतर मग तुम्ही त्या लोकांसाठी ह्या ज्या ट्रीटमेंट देता, त्या ॲक्युप्रेशर सेंटर जे तुमचं आहे स्मिथ, तर तिथे कशा प्रकारचे ट्रीटमेंट दिले जातात, म्हणजे काय काय ट्रीटमेंट दिले जातात तिथे? आपल्याकडे साधे बेसिक पॉइंट्स पासून, म्हणजे तळहात तळपाय ह्याच्यावर पॉइंट्स देण्यापासून सीड थेरपी असते, मॅग्नेट थेरपी असते, व्हॅक्युम थेरपी. व्हॅक्युम थेरपीमध्ये कप्स लावले जातात आणि ते ब्लॉकेजेस काढले जातात. त्यानंतर मॉक्झिबिशन ट्रीटमेंट असते. मॉक्झिबिशनमध्ये एक सिगार टाईप कांडी असते, त्यामध्ये वनस्पती, औषधी वनस्पती असते आणि त्याचा शेक दिला जातो. तर ती इतकी जादूची कांडी आहे की त्यामुळे सूज उतरते, वेदना कमी होतात आणि गाठी, पिशवीतल्या गाठी सुद्धा पॉईंटला ट्रीटमेंट देऊन तुम्ही विरघळू शकता. आत्ता माझ्याकडे एक पेशंट आली, तिला भरपूर चरबीच्या गाठी होत्या, तर त्या पूर्णपणे जवळजवळ कमी आले आता ते शेक देण्याने. आणि ते काय त्या गाठीच्या ठिकाणी द्यायला पाहिजे असं काही नाही. तर आपण कसं असतंय की सुजोग ट्रीटमेंट जी आहे आमची, तर त्यामध्ये हे 2 पायासाठी आम्ही यूज करतो, हे 2 हातासाठी यूज करतो. हा भाग मानेचा भाग असतो, ही फ्रंट बॉडी आणि ही बॅक बॉडी. तर तुम्ही ह्या तळहातावर सुद्धा ट्रीटमेंट देऊन, त्यांना शेक देऊन तिथले ते पॉइंट आपण तिथला जो काही त्रास असेल तो कमी करू शकतो. तर मग त्याप्रमाणे ते सगळ्या चरबीच्या गाठी वगैरे विरघळतात. त्यानंतर परत स्टिम्युलेटर असतं. अशा बऱ्याच म्हणजे ऍडिशनल ट्रीटमेंट्स आमच्याकडे बऱ्याचशा आहेत. त्याबरोबर ट्रीटमेंट्स बद्दल पण सगळ्या आपल्या महिलांसाठी काही टिप्स मॅम पुढच्या आपल्या म्हणजे चर्चेमध्ये देणारच आहेत. पण आणखीन जे तुम्ही आता मगाशी सांगितलं की आईने तुम्हाला म्हणजे थोडासा सपोर्ट केला, तुम्हाला पुश केलं, तर म्हणजे कसा होता तो पाठिंबा आणि त्यावेळीचे तुमचे फिलिंग्स कसे होते त्यावेळी जेव्हा तुम्ही म्हणजे ह्या एवढ्या खडतर प्रवासातून तुम्ही? नाही, आईला मी पहिल्यांदा ऐकत नव्हते, ती खूप सारखं लागायची माझ्या मागे, पण संसारात इतकी रमलेली होते मी, तर मग मी पहिल्यांदा नाही ग ताई, कुठं जमतं. तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या 3 मुली आहेत. हो, मला 3 मुलीही तुम्हाला म्हणजे छान त्यांचा सपोर्ट, एक तुमचा त्यांचा सपोर्ट आहेच मला आणि त्या अगदी वेल सेटल्ड आहेत. म्हणजे माझी मोठी मुलगी रिसर्चमध्ये आहे, कॅन्सर रिसर्चमध्ये आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रिसर्चवर काम करते, मुंबई येते. मधली मुलगी IT इंजिनियर आहे, तिचे मिस्टर पण IT इंजिनियर आहेत, मोठीचे पण रिसर्चमध्ये आहेत, पण औषध कंपनीत आहेत. आणखीन छोटी जी मुलगी आहे तर ती शेफ आहे, आणखीन ती क्रूजवर असते ऑस्ट्रेलियाला. तर मग अशा 3 मुली माझ्या वेल सेटल्ड आहेत, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत, फील्डमध्ये आहेत. तिघींच्या फील्ड्स वेगळ्या वेगळ्या आहेत, प्रत्येकीचं फील्ड वेगळं आहे. आणि दुसरं म्हणजे आज मी जी इथं बसले तर ती त्यांच्यामुळे बसले, कारण त्यांनी माझी सेवा केली. पॅरालिसिस मध्ये सेवा मुलींनी केली माझी. मी कोणालाही बोलवलं नाही. माझी आई वयस्कर असल्यामुळे आईलाही माहेरी पाठवून दिलं, पण आज मी इथं उभी आहे ती माझ्या 3 मुलींच्या मुळे आहे.
आणि मिस्टरांनी पण त्या काळात माझी काळजी खूप घेतली आणि मुलींनी पण घेतली. एक वेगळा म्हणजे आयुष्याचा एक वेगळा युटर्न होता तुमच्या U-turn अगदी, म्हणजे होता त्या तो. जे हो. काही प्रसंग तुमच्यावरती आला किंवा जो घडला आणि त्यानंतर आज तुम्ही इथे आहात हो. आणि एक सक्सेसफुल बिझनेस वुमन म्हणून पण तुम्ही काम केलं आहे. ह्या प्रवासामध्ये तुम्ही काही अशा प्रोडक्ट प्रोडक्ट स्वतः घरी मी बनवत होते. म्हणजे महिलांना तुम्ही होम सायन्स घरी बसल्या बसल्या काय करायचं म्हणून मग तिथे ऋषी विद्यालय आहे रत्नागिरी, तर मग तिथे मी जाऊन होम सायन्सचं ट्रेनिंग घेतलं. तर त्यामध्ये सर्फ पावडर बनवणं, लिक्विड ब्ल्यू, लिक्विड सोप, परत साबण बनवणं कपड्यांचा स्वतः मी घरी बनवत होते. आणि ते मग शाळेमध्ये वगैरे असे नेऊन द्यायचे. त्या टीचर्स विकायच्या नाही असं नाही, टीचर्स विकायच्या, पालकांना द्यायच्या आणि मग ते बऱ्यापैकी छानपैकी अगदी विक्री होत होती आणि त्याची मागणी खूप होती. इव्हन त्यासाठी व्यवसाय सुरू करायचा म्हणून मी चांगवडेमध्ये इथं कोल्हापुरात जागा पण घेतली, पण ते पॅरालिसिसमुळे स्वप्न राहिलं. आणि त्यानंतर मग मी मोत्यांचे दागिने करायला शिकले. मग ते मोत्यांचे दागिने मी अगदी नथ पासून पूर्ण सेट तयार करत होते. ते त्यावेळेला पण असेच प्रॉब्लेम झाले की पॅरालिसिसमुळे नंतर माझी सगळी इम्युनिटी पॉवर कमी झाल्यामुळं लगेच डोळ्यांचे प्रॉब्लेम झाले मला. आणखी मोतीबिंदूचे दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन 39व्या वर्षी, म्हणजे 38व्या वर्षी मला पॅरालिसिस झालं, 39व्या वर्षी मला मोतीबिंदू झालं. त्यामुळे मग मी ते करू नाही शकले काही पुढे. तरी पण तुम्ही थांबला नाही, थांबले नाही. सुद्धा पुढे येऊन तुम्ही ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट स्वतःवरती करून तुम्ही बरे होऊन पुन्हा हे नाही. यासाठी मला फक्त एक आणखी नोंद करायचं वाटतं. 2010 साली मी माझ्या मुलीच्या गार्डियन मिटिंगला गेले होते. ती हॉटेल मॅनेजमेंटला होती. तर तिथं जे चेअरपर्सन होते शशिकांत कसबेकर सर, तर त्यांनी मला मोटिवेट केलं की तुम्ही कॉलेजमध्ये या मॅडम, त्यांच्या कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटच्या. आणि त्यांनी परत मला मॅनेजमेंट सब्जेक्ट दिला आणि त्यांनी मला मग लेक्चरर म्हणून परत उभा केलं मला. काय मी त्यांना म्हटलं की मला नाही जमणार, पण मी घरी राहिल्यावर मी KG नर्सरी पासून, कारण मला डोकं गंजल्यासारखं झालेलं, काही इंग्लिश वगैरे काही आठवत नव्हतं मला. त्यावेळी फ्लुएंट बोलणारी मी, काही कळत नव्हतं मला, लक्षात पण येत नव्हतं. परंतु मग मी KG नर्सरी पासून क्लास सुरू केले इंग्लिश सुधारण्यासाठी. पहिल्यांदा KG नर्सरी, नंतर 4थी पर्यंत घेतले, नंतर 7वी पर्यंत, नंतर 9वी पर्यंत घेतले. आणि त्यानंतर काय झालं की आमच्या कॉलनीतलीच एक मुलगी MCOMला बसलेली, संसारामुळे तिला कॉलेजला जाता येत नव्हतं. मग तिला कोणतं सांगितलं की मी MCOM झालेली आहे वगैरे. मग तिनं मला विचारायला लागली की काकी थोडं मार्गदर्शन कराल का. म्हटलं तुझ्यासारखीच मी आहे, मलाही आता काय आठवत नाही, अजून एखादी मुलगी बघ. म्हटलं आपण तिघी मिळून अभ्यास करून चर्चेतून सोडवू विषय. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ते पहिल्याच वर्षी अबोव 75% मार्क घेऊन ते पास झाले. मग ते गार्डियन मिटिंगला तुम्हाला मीटिंगमुळे त्या सरांनी जो तुम्हाला प्रोत्साहन दिलं, त्याच्यानंतर मग त्यांनी कॉलेजमध्ये बोलवलं, कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून तुम्ही लागलात. परत मग मी कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून लागली. आणि तोपर्यंत हा माझा सेल्फ स्टडी होता सगळा ॲक्युप्रेशरचा. पण मग कोल्हापुरात 2010ला मला समजले की सर्टिफाईड कोर्सेस आहे. मग सर्टिफाईड कोर्सेस आहेत म्हटल्यावर मग मी तिथे ट्रेनिंग घेतलं पूर्णपणे व्यवस्थित. आणि मग ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मी स्वतःचं सेंटर सुरू केलं. सेंटर जे आहे, नाही त्यावेळेला आईच्या नावाचं होतं, रत्नमाला म्हणून होतं. माझ्या आईचं नाव रत्नमाला, तर रत्नमाला ॲक्युप्रेशर सेंटर म्हणून होतं. आणखी त्यानंतर मग 2015ला मी पंचकर्म शिकले आणि मग दोन्ही सेंटर मिळून मी रत्नमाला आणि स्मिथ दोन्ही सुरू करत होते. परंतु नंतर मला दोन्हीकडे लक्ष द्यायला थोडं कठीण व्हायला लागलं, म्हणून मग मी त्याचं एकत्र करून फ्युजन ट्रीटमेंट सुरू केली मी, ॲक्युप्रेशर आणि पंचकर्म. प्रवास हा खूप छान आहे, म्हणजे इन्स्पायरिंग आहे अदर वुमनसाठी की कुठेही न थांबता तुम्ही पुढे जाऊ शकता. जर तुमच्यामध्ये ती एक स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असेल, एक स्वतःमध्ये ती ताकद असेल, तर तुम्ही काहीही करू शकता. आणि या ज्या मॅम आपल्यासोबत आज आहेत त्या त्याचं जिवंत उदाहरण आहेत की कशा पद्धतीने त्यांचं स्ट्रगलिंग लाईफ होतं, म्हणजे एक पॅरालायसिसचा अटॅक येऊन सुद्धा त्यांनी स्वतःला हील केलं, बरं केलं आणि आता त्या सक्सेसफुल आहेत. 2017ला मात्र माझ्या मिस्टरांचं निधन झालं, पण त्यानंतर पण मग मी माझा प्रवास म्हणजे थोडे दिवस विश्रांती घेऊन सुरूच ठेवला. त्यांनी तुम्हाला जे ट्रीटमेंटच्या वेळेला तुमच्या मदत केली किंवा जे तुम्हाला शिकवलं, पुढे आणलं, हा त्यांचा खूप होता. मुलींचा पण तुमच्या होताच आणि आईचाही होता. त्यामुळे पूर्ण परिवार तुमच्या सोबत अगदी एक ठामपणे तुमच्या सोबत उभं राहिलं आणि आज तुम्ही इथे आहात. खूप छान जर्नी आहे तुमची, एकदम इन्स्पायरिंग आहे. मी ते लॉला होते 3rd इयरला,
त्यावेळेला ज्यावेळी ते एक्सपायर झाले त्यावेळेला. तर मी आता लॉ करते, बरं. त्यांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. सेकंड इयरला आहे मी आता. बरं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांची पुस्तकं खूप आहेत, म्हणजे लायब्ररीज होती आमची. त्यांच्या नावची लायब्ररी पण आम्ही बांधतोय वसगड्याला. खूप छान. आणि मस्त. तर लोकोपयोगासाठी सगळी पुस्तकं आम्ही देणार आहोत. मस्त. हे पण खूप छान उपक्रम आहे, म्हणजे एक आठवण म्हणून आठवण म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्याशी आपण कृतज्ञता व्यक्त करण्यास कृतज्ञता त्यांनी व्यक्त मला करून आज घडवलं ना. घडवलं, म्हणजे आज मग तुम्हाला हां. उभं केलं पुन्हा त्यांनी. त्यांचं नाव कुठेतरी राहावं बरोबर कायमस्वरूपी, आहे. यासाठी मग मी खूप ते छान. करते आता. खूप छान तुमचा हा उपक्रम आहे. त्यानंतर अँटी करप्शन मध्ये पण तुम्ही आहात, तर हो. त्याबद्दल पण ते कशा काय, पद्धतीने तुम्ही मी कार्यरत आहात? इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनची 2018 पासून सचिव आहे. ते आणखीन माझं सामाजिक काम, म्हणजे मी अंधशाळेत, परत वृद्धाश्रमात, या सगळीकडे माझ्या ह्याच्याप्रमाणे म्हणजे कुवतीप्रमाणे मदत करत असते. मग समजा आम्ही वाढदिवस असेल किंवा श्राद्ध असेल, तर त्यावेळेला आम्ही घरी जास्त साजरा न करता असे कुठेतरी आम्ही भेटी देतो. असं किंवा झाडे म्हणजे एक लावणं. समाजसेवा पण तुम्ही समाजसेवा त्याच्याकडून करतो. करता, म्हणजे तर मग महिलांसाठी पण तुम्ही बरेचसे हो. उपक्रम केले आहेत, मोफत शिबिरं राबवतो, घेतो मोफत आम्ही. शिबिरं वगैरे घेतली गरीब आहेत. लोकांच्यासाठी झोपडपट्टीत जाऊन वगैरे पण आम्ही शिबिरं घेतो. छान. हं. मस्त. तर मग हे कार्य करत करत मग त्यावेळेला मिस्टरांच्या नावानं आम्ही ते सगळं हे डोनेट करतो. हां. आणखीन त्याचबरोबर मग माझं कन्सल्टिंग आता गोवा, सावंतवाडी, आंबोली, वाळवा, सांगली आणि कोल्हापूर बरं. इतक्या ठिकाणी आहे. आणि इतक्या ठिकाणी आमची शिबिरं वगैरे चालतात. ज्या टिप्स आपण देणार आहोत सगळ्या आपल्या मैत्रिणींना, तर त्यामध्ये सगळ्यात पहिला एक क्लॅपिंग थेरपी म्हणून आहे, हो. तर ती काय आहे ॲक्युप्रेशर हिलिंग मध्ये? क्लॅपिंग थेरपी म्हणजे कसं, आता मी जसं सांगितलं हातावर आपल्या सगळे पॉईंट्स आहेत. हो. हां. तर मग ते ॲक्टिवेट करण्यासाठी हां. एक विशिष्ट प्रकारे जर का आपण क्लॅपिंग केलं तर पूर्ण बॉडी आपली ॲक्टिवेट होते. बरं. तर प्रथम काय करायचं की ही स्टेप जे जोरात करायचं, ॲक्च्युली मी हो, इथं हो. हळू दाखवते. हां. 1, 2, 3 त्या प्रकारे 3 स्टेप घ्यायचे आहेत. बरं. त्यानंतर 1, 2, 3 या प्रकारे 3 स्टेप घ्यायचे. तसंच उलट साईडला पण घ्यायचंय, विरुद्ध साईडला. बरं. आणि बॅक साईडला घेताना बॅक साईडनच मारायचंय, कारण ही बॅक बॉडी असते, म्हणजे Back body ला पाठीच्या पण- साईडला जी आपल्याला हां. ट्रीटमेंट पाहिजे असते. स्पायनल कॉर्डला जर का काही प्रॉब्लेम असेल, बरं. म्हणजे स्पाईनला प्रॉब्लेम असेल, तर त्यासाठी या ठिकाणी घ्यायचे असं. बरं. मग हे मेल फिमेल दोघेही करू करू लहान शकतात. पण- अगदी लहान बाळापासून सगळे करू मोठेही शकतात. करू शकतात. हो. अच्छा, फक्त हां. महिलाच नाही तर सगळ्यांसाठी हो हे हो, उपयोगी सर्वांसाठी उपयुक्त आहे. आहे. बरं. हे पाठीसाठी असेल. त्यानंतर मानेसाठी हा भाग असतो, हम्म. तर या साईडला तुम्ही इथे करू शकता. आणि हम्म. हातपाय बॅक साईडचे जे त्रास असतील तर या साईडला इथे मारू शकता. छान. म्हणजे हे घरी बसल्या कधी घरी करू बसल्या शकता. तुम्ही करू शकता. समजा आता तुमचे बसून पाय खूप जड झाले, आता बऱ्याच स्त्रियांना काय होतं की झोपेतून उठल्या उठल्या चालायला जमत नाही, बरोबर. एकदम जडपणा आलेला असतो, टाचेत युरिक ऍसिड वगैरे वाढलेले असते. तर त्यावेळेला ते मोकळे होण्यासाठी घरच्या घरी तुम्ही हे फक्त असं मसाज जोरात केलं, बरं. काय हे असं केलं तर हे पायाचे पॉईंट्स असल्यामुळे इथे हां, हां. तुमचे पाय पटकन मोकळे होतात. बरं. ते तुम्ही करून लगेच चालवू शकता लगेच. हाताचं काय तर इथे कमरेचा पॉईंट असतो, इथं गुडघ्याचा असतो, इथं घोट्याचा असतो. अच्छा. मध्ये जॉईंटमध्ये कुठेही काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही हे मसाज करून सुद्धा घरच्या घरी मसाज करून, एक ॲक्युप्रेशरचं एक टेक्निक आहे, जिथं दुखतं तिथं दाबा. बरं. काय तिथं प्रेशर द्या, तुमचं आपोआप ते दुखणं कमी होतं. कमी येईल. हां. तर मग कारण आपण जन्मतच ते शिकलेलो असतो, आपल्याला कुठेही लागलं तर पटकन आपण चोळतो, अगदीच. कारण बॉडीच आपल्याला ते करायला सांगते. हो. आपल्याला स्वयंपाक करत असताना कापलं तर आपण बोट तोंडात धरतो, त्याचं कारण जी लाळ असते तर त्यात औषधं तयार असतात. बरोबर. कारण जनावर सुद्धा बघा लाळीनं आपल्या जखमा बऱ्या करतात. आपणही सुद्धा ॲनिमलच आहोत, जरी माणूस म्हणून असलो तरी पण निसर्गाच्या दृष्टिकोनातून आपण एक ॲनिमलच आहोत. हो, हो. तर मग त्याप्रमाणे जर का आपण बघितलं तर आपल्याला शरीरच सांगतं की आता तुम्ही काय करायचं. फक्त शरीराच्या सूचना जर का आपण पाळल्या, बरोबर. जेवत असताना पहिला ढेकर पोट भरल्याची सूचना देतो, दुसरा ढेकर बऱ्यापैकी भरलेला आहे आणि तिसरा ढेकर डेंजर, तुम्ही याच्या ओव्हर खाऊ नये, बरं. हे असतं. तर मग त्या सूचना ऐकल्या पाहिजेत. हां. तुम्हाला जेव्हा शिंका येतात तर शरीरात तुमचा जलांश जास्त झालेला आहे आणि ते शरीर पाणी काढून टाकत असतं. बरं. तर अशा वेळेला काही उष्ण वाफ वगैरे घ्या आणि शरीरातलं पाणी कमी करा. हो. त्याचबरोबर तुम्हाला खोकला येत असेल तर शरीरात कुठेतरी घशात वगैरे काहीतरी अडकलेलं आहे आणि शरीर ते बाहेर काढत आहे, अशा वेळेस सुद्धा तुम्ही कोमट पाणी प्यायचं. बरं. घशामध्ये काय अडकलेलं असेल ते निघून जाईल.
अशा काही असं- म्हणजे टिप्स आहेत ज्या हा, बऱ्याचशा अशा बऱ्याचशा साध्या आहेत. साध्या हो. तुम्हाला ताप आला तर ते शरीरामध्ये बदल घडत असतात ऍक्च्युली. बरोबर. हा. जर का तुम्हाला काही रोग झाला असेल किंवा काही त्रास होत असेल, त्याची सुरुवात असेल, तर पांढऱ्या पेशी आणि आपल्या ते रोगजंतू असतात, तर यांच्यामध्ये द्वंद्व सुरू असतं. तर त्याचा बदल जो असतो, तर त्यामुळे तुम्हाला ताप येत असतो. तर अशा वेळेला फक्त गरम पाणी पिणे आणि विश्रांती घेणे, बरं. हे इतकं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुम्हाला बरं वाटतं. बरं वाटू शकतं. सर्दी ही 3 दिवसाने आपोआप जाते, पण औषधानं ती जास्त दिवस राहते. बरं. कारण कसं, नॅचरली तुम्ही पाणी बाहेर काढत असता. पाणी तुम्ही बाहेर. शरीराला जर का ते बाहेर काढण्याचे उपचार केले, काळी मिरी, तुळस असं जर का तुम्ही काढा केलं, तर तो लवकर बाहेर पडतो. अगदी साधे साधे घरगुती उपचार आहेत छान आहे. आणि म्हणजे त्यामुळे तुम्ही स्वतःचं आरोग्य चांगलं चांगलं जपू ठेवू शकता. शकता. त्यानंतर आणखीन एक कन्सेप्ट आहे यामध्ये, सीड थेरपी. हा, सीड सीड थेरपी. थेरपी काय आहे? सीड थेरपी म्हणजे तुमच्या किचनमध्ये तुमची सगळी औषधं आहेत. बरं. काय, बऱ्याच महिलांना हे माहिती नसतं की हा. आपल्या किचन मध्येच औषधं तयार हा, आहेत. सगळी औषधं तुमच्या हाताखाली असतात हा, सगळी. हा. आता समजा तुम्हाला जर का हे वाटलं, युरिक ऍसिड वाढलंय शरीरात, तर ज्या भागात वाढलेलं आहे त्या ठिकाणी मेथ्या, अख्ख्या मेथ्या, मेथीचे बी असतात ते, मेथीचे दाणे. हा. हा, जे आपण चटणीमध्ये वगैरे वापरतो, बरोबर. तर ते दाणे घ्यायचे आणि सर्जिकल टेप दुकानात मिळते. तर आता कसं, मगाशी जसं मी हा पायाचं सांगितलं, समजा गुडघ्यात साठले, गुडघादुखी असेल, तर ह्या ठिकाणी तुम्ही गोल रिंग त्याची तयार करून लावायची. बरं. 6 तास ठेवायचं रात्री झोपताना, कारण बायकांना दिवसभर पाण्यात हात वगैरे घालावा लागतो. तुम्ही रात्री झोपताना लावायचं, सकाळी काढायचं. 4 ते 5 दिवसात तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसून येईल, म्हणजे बरं. काही औषध न घेता. हा, हा. त्याचबरोबर तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तर काळी मिरी उष्णता निर्माण करते उष्णता निर्माण करते. आणि रोग बाहेर काढायचं काम करते. तर मग रोग बाहेर काढायचं काम करत असल्यामुळे ती सर्दी बाहेर काढते, तुमचं शरीरातला जलाव सगळा बाहेर काढते. तर त्यासाठी काय करायचं, काळी मिरी लंगचा पॉईंट यायचा असतो काय, किंवा मग काढा प्या काळी मिरीचा काय. तर मग या इथे जर का तुम्ही काळी मिरी आणि भोवती 5 एक काळी मिरी घ्यायची, मध्ये ओवा घ्यायचा, तोही उष्ण असतो, तो जर का इथं मध्यभागी लावलात तर तुमचं सर्दी लवकर लवकर बाहेर पडून क्युअर होते. त्याचप्रमाणे तुम्ही जर का किडनीचा त्रास असेल तुम्हाला, तर काय असतं की तुमचा अवयव असतो त्या आकाराचं बीज असतं. किडनी राजमा जर का घेतला तर त्याचा आकार बघा, किडनीचा आकार बघा, सेम असतो. तर मग ऍक्च्युअली किडनीचे पॉईंट हे इथे असतात. बीन्स असं म्हटलं ते किडनी बीन्सच म्हणतात त्याला. तर मग ते या ठिकाणी किडनीचा पॉईंट असतो. पाठीमागे असतात किडनी, हे तर निश्चित आहे. पाठ हे मी सांगितले, पाठीची बाजू. तर इथे कुठेही तुम्ही प्रेस करा, इथे मणके असतात, इथे प्रेस करा, ज्या ठिकाणी दुखेल तिथे किडनी, फक्त तोंड त्याचं आतल्या साईडला करा. त्याचबरोबर आपण मूग घेतले तर मुगामुळे काय होतं की शरीराची ताकद वाढते किंवा ऊर्जा निर्माण होते शरीरात, कारण हिरवा कलर आपल्याला ताकद देतो. तर मग त्यासाठी काय करायचं, आपण जर का विकनेस असेल तर ते मूग ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वेदना होत असतात, तर त्या ठिकाणची इम्युनिटी तुमची कमी झालेली असते. तर त्या ठिकाणी जर का हातावर दाबून बघायचं, सरळ आपण प्रेस करून बघायचं, ज्या ठिकाणी तुम्हाला इम्युनिटी कमी झालेली वाटते, तर अशा ठिकाणी ते मूग लावलात तर त्या ठिकाणची ताकद वाढते तुमची. त्याचबरोबर अगदी साधे साधे, म्हणजे आपण काही, समजा आपल्याकडे काहीच साधनं नाहीत, वाटेत जात असताना अचानक तुम्हाला हार्ट अटॅक येतो असं वाटलं, छातीत दुखायला लागलं, तर तो खरोखर हार्ट अटॅक आहे की गॅस्ट्रिक ट्रबल किंवा ऍसिडिक ट्रबल मुळे छातीत, आपल्याला ते कळत नाही. तर मग ते बघण्याची अगदी साधी सोपी ट्रीटमेंट आहे. ह्या हाताचा मध्यभाग काढायचा असतो, मध्यभाग काढून ह्या साईडला प्रेस केल्यानंतर दुखलं तर ते ऍसिड वगैरे याच्यामुळे आहे, गॅस्ट्रिक ट्रबल किंवा ऍसिड. तर मग या ठिकाणी 20 ते 25 वेळा दाबलं तुम्ही तर ऍसिड आणि गॅस असेल तर ते कमी होतं. पण जर का हार्ट ट्रबल असेल तर बॅक साईडला दाबायचं, तिथे दुखत असेल तर हार्ट ट्रबल असतो. आणि समजा तुम्हाला वाटलं की बाबा हार्ट ट्रबल आहे, इथं जर का वाटलं तर त्यावेळी काय करायची, करंगळीच्या मुळात इथे जोरात प्रेस तरी करा, किंवा रक्त आलं तरी चालेल, तो चावा घ्या. त्यामुळं किती मोठा ब्लॉकेज असेल तर तो ब्लॉकेज निघतो, कारण हार्ट मेरिडियन करंगळीतून जातो. त्याचा जो ऊर्जा स्त्रोत आहे तर तो करंगळीतून जातो, आणि त्याचबरोबर स्मॉल इंटेस्टाईनचा पण स्त्रोत तिथूनच जातो. मग स्मॉल इंटेस्टाईन मध्ये गॅस्ट्रिक ट्रबल किंवा ऍसिडिक ट्रबल असेल तर तोही कमी होतो, आणि हार्ट ट्रबल पण कमी होतो. तर त्यामुळं इथे तुम्ही जर का जोरात चावलात तर लगेच
ते कमी होतं. आता दाढदुखीचा प्रॉब्लेम तर सर्व महिलांना अगदी commonच महिलांना आहे, म्हणजे सगळ्यांनाच सगळ्यांनाच असतो. असतो. तर अशा वेळेला काय करायचं, हे बोट घ्यायचं, दोन्ही बोटांपैकी कोणतं बोट दुखतंय बघायचं. तर आता स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ऊर्जा वाढली असेल तर हे बोट दुखत असेल, आणि हे ट्रिपल वॉर्मरचं बोट असतं, म्हणजे त्रिगुणी ऊर्जा, तर हे त्याचं बोट असतं. कुठेही शरीरात कुठेही जर का ऊर्जा तुमच्या वाढली असेल तर हे बोटाला त्रास होईल. हे बोट दाबायचं. आणखीन ज्या साईडचे दात दुखत आहेत तुमचे त्या साईडचे दातावर दात धरायचे. दातावर दात धरल्यानंतर इथे एक त्रिकोणी हाड वर येतं. तर हे बोट आणि हे हाड दाबलं 20 ते 25 वेळा तर ते पूर्ण बधीर होऊन जातं. दुखायचं तर थांबतच, पण पूर्ण बधीरता येते त्याला. निदान तुम्ही डॉक्टरकडे जाईपर्यंत तरी थोडंसं आपण रिलॅक्सेशन, कारण किडलं असेल तर आपण ते लगेच थांबवू शकत नाही, पण तिथं बधीरता येते. आणि मग ते किडेचा उपचार मात्र तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन घ्यायचा. तो त्याचाही आपल्याकडे उपचार आहे, परंतु मग डाएट विथ ते असं दोन्ही मिळून असतं. आता आपण ॲक्युप्रेशर मध्ये औषधं सांगणार नाही, औषधं तर नाहीच आपण तर त्यामुळं डाएट काही, मग उष्णता कमी व्हायचं डाएट, समजा मुळव्याध, खाण्यापिण्यावरूनच आपण ते सगळं करू शकतो कंट्रोल मध्ये. मुळव्याध किंवा हीटचा खूप त्रास आहे, तर अशा वेळेला हे पॉईंट तर ह्या हाताचं करायचं. त्याबरोबर काय करायचं की बेंबीमध्ये तेल घालायचं जे जेवणात वापरतात ते, आणि साध्या पाण्यात रुमाल भिजवून 1-4 बोटपट्टे पोटावर ठेवायचे. उष्णता नियमन लगेच होतं तुमचं, आणि ते हीट कमी होऊन तुमचा जो काही हीटचे त्रास आहेत ते सगळे कमी होतात. अगदी असे साधे उपचार आहेत, साधे उपचार आहेत. त्याचे साईड इफेक्ट तर काहीच नाही आहेत. नक्कीच त्याचा फायदा होणार आहे तुम्हाला. आणि जे काही ट्रीटमेंट्स मॅमनी सांगितले, त्यानंतर बऱ्याचदा व्यायाम पद्धती आहे. चालणं सगळ्यात चांगलं म्हणतात, तर चालण्याच्या पद्धती कशा प्रकारच्या असाव्या, आणि ॲक्युप्रेशर मध्ये कशा पद्धतीने हे सांगितलं आहे की कशा वॉकिंगचे स्टेजेस कसे असावेत. ॲक्युप्रेशर मध्ये कसं सांगितलंय की तुमचं चालणं एक 15 ते 20 मिनिटं कमीत कमी झालं पाहिजे, कमीत कमी. मग रोडवर चालताना जर का तुम्ही डांबरी खडी टाकलेली असते त्यावर जर का अनवाणी पायानं चाललात तर ॲक्युप्रेशर पायाचे पॉईंट आपोआप होतात सगळे, आणि त्रास कमी होतो. पण एखाद्याला ते पाय हुळहुळे झालेले असतात, सहन होत नाही, तर मग अशा वेळेला काय करायचं की सकाळी दव पडलेलं असतं, तर त्यावेळी हिरव्या गवतावर, त्या दव पडलेल्या गवतावर चाललं तर तुमचं बीपी पण कंट्रोल होतं, शुगर पण कंट्रोल होते, कारण चालण्यामुळे, व्यायाम झाल्यामुळे शुगर जळते, आणि ऊर्जा जी वाढलेली असते ती कमी होते. सगळे हे त्रास कसे ऊर्जा वाढल्यामुळं किंवा तुमच्या प्रकृतीनुसार आहार विहार ह्या दोन्हीच्या बिघाडामुळे सगळं बिघडलेलं असतं. ते जर का तुम्ही क्लिअर केलं, व्यवस्थित केलं, तर तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही. छान टिप्स आहेत, म्हणजे फक्त महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी सुद्धा त्यांनी छान टिप्स दिल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी क्लॅपिंग थेरपी सांगितली, सीट थेरपी सांगितली, आणि त्याच्याबरोबरच वॉकिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि त्याचे फायदे काय आहेत हेही त्यांनी आपल्याला खूप छान पद्धतीने सांगितलं, गाईड केलं. मॅम, तुम्ही इथे आलात, तुमची सगळी जी जर्नी होती, तुमचा जो जीवन प्रवास होता तो आमच्यासोबत शेअर केला, आमच्या व्ह्युअर्स सोबत शेअर केला. त्यानंतर आता रणरागिणी पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे, त्याबद्दल तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स पुन्हा एकदा आमच्या चॅनलकडून, आणि तुम्ही आम्हाला छान छान टिप्स दिल्या त्याबद्दल थँक्यू. मलाही आपण इथं बोलवून म्हणजे माझं जे काही थोडंफार ज्ञान आहे तर ते सर्वांना सांगण्याची संधी दिली, याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद. For more information and videos, download Speed News Live 24 app and also subscribe to our YouTube channel.